भारतानं जवळपास 24 मिसाईल ज्या आहेत त्या डागलेल्या आहेत। पाकिस्तानने ही कबुली दिलेली आहे। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जवळपास 24 मिसाईल ज्या आहेत या पाकिस्तानच्या या संपूर्ण दहशतवादी 9 तळांवरती डागलेल्या आहेत। यामध्ये पाकिस्तानकडूनच ही कबुली जी आहे ती पाहायला मिळते। चेकिंग थांबवण्याचा निर्णय जो आहे तो विमान भारतानं पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केल्यानंतर आता जम्मू काश्मीर आणि श्रीनगरकडे जाणारी सगळी विमानं जी आहेत ते रद्द करण्याचा निर्णय विमान कंपन्यांनी घेतलेला आहे। खरं तर राज्यातल्या प्रमुख विमानतळांवरून पुणे असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर देशभरातल्या ज्या काही प्रमुख विमानतळावरून जम्मू आणि श्रीनगरकडे जाणारी विमानं जी आहेत ती रद्द करण्याचा निर्णय विमान कंपन्यांनी घेतलेला आहे। भारतानं जवळपास पीओके व्याप्त खरं तर ज्या पाकिस्तानच्या भागामध्ये जवळपास 9 ठिकाणी एअर स्ट्राईक जो आहे तो केलेला आहे। आत्तापर्यंत 50 दहशतवाद्यांचा खात्मा जो आहे यामध्ये केल्याची माहिती मिळते। मात्र अनेक प्रवासी जे आहेत ते खरं तर जम्मू आणि श्रीनगरच्या दिशेने रवाना होणार होते। मात्र त्या खरं तर प्रवाशांना कंपन्यांकडून माहिती देण्यात आलेली आहे की आत्तापर्यंतचं जे खरं तर चेक इन करण्यात आलेलं होतं ते सध्या चेक इन थांबवण्याचा निर्णय जो आहे तो विमान कंपन्यांनी घेतलेला आहे आणि जम्मू आणि श्रीनगरकडे जाणारी विमानं जी आहेत ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत एअर क्लिअरन्स जो आहे तो मिळत नाही तोपर्यंत जम्मू आणि खरं तर श्रीनगरकडे जाणारी विमानं जी आहेत ती उडणार नाहीत अशा पद्धतीचा पवित्रा जो आहे आणि निर्णय जो आहे तो विमान कंपन्यांनी घेतला आहे आणि जम्मू आणि श्रीनगरकडे जाणारी विमानं जी आहेत ते रद्द केलेली पाहायला मिळतात। तर श्रीनगर विमानतळ जे आहे ते आज बंद राहणार आहे अशी माहिती जी आहे ती आता समोर येते आहे। प्रवाशांना विमान कंपन्यांनी ही माहिती दिलेली आहे। जम्मू काश्मीरकडे जाणारी ही विमानं आहेत। भारतानं 24 मिसाईल दागल्याची पाकिस्ताननं कबुली दिलेली आहे। पाकिस्तान लष्कराकडनं ही कबुली देण्यात आली आहे। 8 मृत्यू आणि 33 जण जखमी झाल्याची माहिती जी आहे ती पाकिस्तानकडनं सांगण्यात येते। भारतानं 24 मिसाईल दागलेल्या होत्या, यामध्ये जवळपास 8 मृत्यू झाले आहेत आणि 33 जण जखमी झाले आहेत अशी माहिती पाकिस्तानी लष्कराकडनं देण्यात आलेली आहे। भारतानं जे काही ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे त्यामध्ये पाकिस्ताननं आता संपूर्ण हल्ल्याची जी आहे ती कबुली दिलेली आहे। सतीशजी, आता खरं म्हणजे आपण पाहतो आहोत पाकिस्तानच्या लष्कराकडनं देखील या संपूर्ण आपण जो काही हल्ला केला याचं कन्फर्मेशन झालेलं आहे आणि तिथे 8 जणांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले आहेत असं पाकिस्तानच्या लष्कराकडनं सांगण्यात येतंय।